नमस्कार, मी प्रज्ञा. आज मी अगदी आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयावरती कविता केली आहे. कवितेचं नाव आहे काळजी. प्रत्येक मनुष्याला कसली ना कसली तरी काळजी असतेच आणि त्या काळजीपोटी माणूस आपलं सुख, आनंदही बऱ्याच वेळा दूर सारल्यासारखं करतो. म्हणून काळजीच या नावाने ही कविता आहे. काळजी. काळजी प्रत्येकाची निराळी, काळजी प्रत्येकाची निराळी, कुणास काळजी भविष्याची, कुणास असेही लोकेशणेची, कुणास काळजी मान सन्मानाची. पण आहेच प्रत्येकाला काळजी, आहेच प्रत्येकाला काळजी. काळजी ही गृहकलहाची, काळजी अतिस्वकीयांची, काळजी सगळ्या सोयऱ्यांची, काळजी वडीलधाऱ्यांची. पण आहेच प्रत्येकाला काळजी. काळजी कौटुंबिक चरितार्थाची, काळजी शौक पुरे करण्याची, काळजी सामाजिक स्थानाची, काळजी शारीरिक सुखसाधनांची. पण आहेच प्रत्येकाला काळजी. कुणी करे काळजी धनाची, कुणा काळजी जमीन जुमल्यांची, कुणास काळजी चोरी चकारीची, कुणास काळजी असे देखभालीची. पण आहेच प्रत्येकाला काळजी. कुणास मोजदात पापपुण्याची, कुणी घाबरून करे देवधर्मासी, कुणास काळजी देश भविष्याची, कुणास काळजी दरिद्री जनांची. पण आहेच प्रत्येकाला काळजी. काळजी करिता वाढे काळजी, काळजी करिता काळजी वाढे, जीवनी अशांतीच डोकावत राहे, मना अंतरी दुःख भरूनी राहे, आनंद उत्साह दूरवर धावे. काळजी करिता काळजी वाढे, जीवनी अशांतीच डोकावूनी राहे, मना अंतरी दुःख भरूनी राहे, आनंद उत्साह दूरवर धावे. जो काळजीस दूर दूर सारे, कर्तव्य परोपकार करत राहे, कार्य त्याचे निश्चयी पूर्णत्वास जाये, काळजी संपून काळ त्याचीच जी म्हणू लागे. कार्य त्याचे निश्चयी पूर्णत्वास जाये, काळजी संपून काळ त्यासीच जी म्हणू लागे. काळजी सोडता काळ जी म्हणू लागेल, हे अटळ परमसत्य जाणावे. याच जाणीवेने कर्म धर्म करावे, सुखानंदाच्या जीवनी आरूढ व्हावे. थोडक्यात काळजी न करता कर्म करणं महत्त्वाचं आहे. काळजी दूर झाली की आनंदही तुमच्या वाट्यास सतत येत राहतो. एवढंच सांगायचं आहे मला या कवितेतनं. कशी वाटली तुम्हाला कविता? कुठेतरी स्वतःच्या काळजीशी निगडीत झाल्यासारखी वाटली असेलच ना? आवडली तर शेअर करा. धन्यवाद.